आज माझा भाऊ सुद्धा माझ्या विरोधात असं मला असं वाटलं नव्हतं, कारण की ज्या भावाला सगळ्या गोष्टी तिकडच्या माहिती आहेत. विनू भैया, तुम्हाला ह्या 4 वर्षामध्ये मी तिथं काय सहन केले काय नाही सहन केले ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. असं नाही की काय माहित नाहीये. आज तिथं काय काय घडत होतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तरी सुद्धा तुम्ही त्याच व्यक्तीची साईड घेऊन जर मला बोलताय तर ही चुकीचं आहे. मला ही अपेक्षा होती तुमच्याकडनं की तुम्ही माझ्या साईडनं बोलता, तुम्ही त्यांना समजून सांगता की आरूला खरं तर ऋतूची गरज आहे, आरूला जाऊन सोडून ये. तुम्ही असं काही बोलले नाही. उलट तुम्ही मला म्हणताय की तुम्ही परत यायला पाहिजे, लेकराचा विचार करायला पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही बोलताय मला, ही चुकीचं आहे. खूप म्हणजे खूप चुकीचं आहे. तुम्ही माझी साईड खरं तर घ्यायला पाहिजे, कारण की तुम्हाला सगळ्या गोष्टी तिकडच्या माहिती आहेत. या 4 वर्षामध्ये त्यांनी काय नाही केलं हे सगळं म्हणजे सगळं माहिती आहे तुम्हाला. तरी सुद्धा आज तुम्ही त्यांची बाजू घेऊन बोलताय तर ठीक आहे. आता काय तुम्हाला आता त्यांची जर बाजू सही वाटते तर ठीक आहे. आणि राहिली गोष्ट तुमची, तर तुम्ही किती सुधारलेत आणि किती नाही सुधारले ही कळतेच मला, कारण की तुम्ही 4 वर्षामध्ये सुधारले नाही आणि ह्या एका महिन्यामध्ये तुम्ही सुधारता ही शक्यच नाही. मला म्हणजे असं विश्वासच तुमच्यावर बसत नाही की तुम्ही एवढं सुधारता म्हणून. तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करताय. मला खरं सांगू का, म्हणजे तुम्हाला मी खरं सांगते, ही सगळं काय मला असं वाटतं की तुम्ही खोटं करताय. कारण की तुमचं माझ्यावर काय प्रेम आहे ही मला कळून चुकलं या 4 वर्षामध्ये. किती माझ्यावर प्रेम करताय, किती मला तुम्ही जीव लावलाय, काय नाही गोष्टी सगळ्या माहिती आहेत मला. त्यामुळे तुम्ही तर मला हे सगळं काही नाटक करून इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा खरंच प्रयत्न करू नका. तुम्ही जे म्हणताय ना की तुला ही सगळं आता माझं खोटंच वाटायला लागले, हो खोटं वाटणारच. कारण की तिथं असताना तुम्ही माझ्यासोबत काय चांगलं वागले म्हणून मला तुमच्यावर विश्वास बसायला पाहिजे. जर का मी तिथं असताना माझ्यासोबत चांगले वागले असते तर मला चला ठीक आहे 1% जर तुमच्यावर भरोसा असला असता. पण नाही, तुम्ही सगळं काय नाटक करताय कारण की मी परत तिकडे यावं म्हणून आणि परत तेच मागचे दिवस माझ्यासोबत व्हावं ही तुमची इच्छा आहे. कारण की तुम्ही जर सुधारले असते ना तर तुम्ही म्हटले असते की बाबा तू तुझ्या लाईफमध्ये आता पुढे जाते तर जा. तुम्ही माझा थोडाफार तर विचार केला असता. तुम्हाला असं वाटायला पाहिजे नव्हतं की या 4 वर्षामध्ये खरंच मी खूप चुकले, खूप चुकीचं वागलो हिच्यासोबत, तर आता कुठं ती तिची लाईफ सुधारण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही माझ्यामध्ये यायला नव्हतं पाहिजे. पण तुम्ही काय करताय, आता इमोशनल करून व्हिडिओ टाकताय आणि आता तर काय विनू भैयाला पण मध्ये घेताय तुम्ही. आता असं नाही तर असं मध्ये तुम्ही तुमच्या आईला घेतलं, आता तुम्ही विनू भैयाला इन्व्हॉल्व करताय. म्हणजे कुठं किती तुम्ही चुकताय आणि किती काय करताय ते आता तुम्हीच बघा. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून मी तर परत माघारी येणार नाही मला चांगलं माहितीये. तुम्ही कोणाला पण मध्ये घ्या, किती काय मला बोलायला लावायचंय ते बिंदास तुम्ही करा, मी येणारच नाहीये. मी जी काय करते मी फक्त आरूसाठी करते हे मी तुम्हाला सांगितलंय सुद्धा. आणि तुमचा ब्लॅकलिस्टवरनं नंबर मी काढणारच नाहीये. किती काय होऊ दे मी ब्लॅकलिस्ट नंबर काढणारच नाही, कारण की मला तुमच्यासोबत बोलायची इच्छा सुद्धा नाही. कारण की तुम्ही काय तिकडनं बोलणार मला माहितीये की तुम्ही इमोशनल होऊन बोलणार, मला परत म्हणजे नाही का इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करणार. आणि तुमच्या बोलण्यात मी जर आले तर मला परत ती मागचे दिवस पुढे माझ्यासोबत होतील, घडतील. मी तुमच्या इथं येईन, तुमच्या बोलण्यामध्ये जर मी फसले तर तुमच्या घरी मी परत येईन. तर ह्या गोष्टी मला नको आहेत म्हणून मला तुमच्यासोबत बोलायचं पण नाही. म्हणून तुमचं काय ती ब्लॅकलिस्टवरनं नंबरही सुद्धा मी काढणार नाही. आणि मला तुमच्या कुठल्याच माणसासोबत बोलायची इच्छाच नाही राहिली. आता मी चांगलं जॉब करते, चांगलं हे करते, तर मला खरंच करू द्या. ही काय असलं म्हणजे अशा काय गोष्टी करूच नका तुम्ही जेणेकरून मला त्रास होतील म्हणून. आणि असं पण तुम्ही माझ्या मनाचा कधीच विचार केलेला नाहीये जे आता करताना. आता खरं तर तुम्हाला बघवत नसन ही चांगलं राहायला लागली, जॉब करतीये, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खरं तर बघवतच नाहीये. बघवत असले असते तर म्हणजे तुम्ही जर माझा चांगला विचार केला असता ना तर तुम्ही मला सपोर्ट केला असतं, माझ्या लेकराला माझ्यापाशी आणून सुद्धा सोडलं असतं. पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी होतच नाहीये ना. तुम्हाला नुसतं मला कसं त्रास द्यायचा आहे, कसं नाही, अजून कोणाला तरी मध्ये घेऊन कसं काय बोलायला लावायचंय, ह्या गोष्टीचा विचार करता आणि असं सगळ्या गोष्टी करता आणि जेणेकरून मला त्रास होईल. म्हणजे तुम्ही खूप जास्तच करता प्रमाणाच्या बाहेर. पण जाऊ द्या, तुम्ही करा, तुम्हाला काय करायचं ती करा. मला तर आता या सगळ्या गोष्टीचा काहीच फरक नाही पडणार आहे. कारण की आता मला कळून चुकलं, तुम्ही आज विनू भाईला घेतलं, उद्या अजून कोणाला तरी दुसऱ्यांना घेणार हे मला माहितीये. कारण की गेल्या बारीनं तुम्ही तुमच्या मम्मीला घेतलं होतं मध्ये, पण तुम्ही कोणाला जरी मध्ये घेतलं ना तरी सुद्धा मी येणार नाहीये तुमच्यापाशी, हे मला कळून चुकलेलं आहे. म्हणजे मला आता असं वाटतंय की बाबा मी परत जर तुमच्यापाशी येईन आणि परत तुम्ही त्याच गोष्टी करता आणि मग परत मला तिकडून यायला म्हणजे होणारच नाही ना.
सगळं आता मी म्हणजे माझ्या घरातले पण म्हणतील की तू 10 वेळा जाते आणि 10 वेळा येते. मला ह्या गोष्टी करायच्याच नाही खरं तर. कारण की जो माणूस 4 वर्षामध्ये सुधारला नाही तो माणूस एका महिन्यात सुधरण असं वाटतंय? मला तर वाटत नाहीये. म्हणून मला तुमच्यावर अजिबात भरोसा नाहीये की तुम्ही सुधारले असतान म्हणून. तुम्ही काय मी तिकडे आल्यानंतर न हिंड फिरायसारखं परत फिरता इकडून तिकडून जी काय करायचं ती परत करणार, परत 4 चौघांमध्ये माझी इन्सर्ट करणार. जास्तीत जास्त मी जर तिकडे आले तर एखादा महिना तुम्ही माझ्यासोबत चांगला राहता ही मला चांगलं माहिती आहे. त्यामुळे मला आहे ना मागचे दिवस परत पुढे आणायचेच नाहीये आणि मला तुमच्यासोबत राहायचं पण नाही. आता जी मी माझं मी करते तर मला खरंच करू द्या. मी जी पुढे जाण्याचा प्रयत्न करते, आता जॉबला पण चालले मी, तर मला खरंच या सगळ्या गोष्टी करू द्या. मला डिस्टर्ब करू नका या सगळ्या गोष्टीतून प्लीज. मी खरं तुमच्या समोर एक हात जोडून विनंती करते. जगते तर मला जगू द्या. मी माझ्या लेकरासाठी मला खूप काय करायचंय आणि प्लीज मला करू द्या. अशा काही गोष्टी करू नका जेणेकरून मी परत माघारी येईन किंवा परत मला त्रास होईल. ह्या सगळ्या गोष्टी प्लीज करू नका. एवढंच मला तुम्हाला म्हणायचंय. आणि विनू भैया खरंच तुम्ही माझ्या साईडनं तुम्ही बोलले असते ना तर मला खरंच खूप भारी वाटलं असतं. कारण की तुम्हाला खूप काय माहितीये त्या गोष्टी, त्या घरामध्ये काय काय घडले काय नाही घडले ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीये. म्हणून मला असं अपेक्षा होती की तुम्ही माझ्याकडनं बोलता. पण ठीक आहे आता तुम्ही पण आता त्यांच्या साईडनं बोलताय तर ठीक आहे. आता काय बोलण्यात अर्थच नाही राहिला ना. आता भावाला सुद्धा बहिणीची काळजी नाही असंच म्हणावं लागेल. कारण की तुम्हाला जर माझी थोडीशी फार काळजी असली असती तर तुम्ही म्हटले असते बाबा आरूला ऋतूकड सोडून ये, तिचा पण विचार कर. तू सुद्धा खूप काय गोष्टी इथं केल्यात. भांडण करायचं, मारहाण करायचं किंवा प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती आहे. असं नाही की काहीच नाही. तुम्ही काहीतरी बोलले असते, तुम्ही त्यांना समजवलं असतं की देऊन टाका आरूला तिच्या पैशी. पण तुम्ही हे काहीच बोलले नाही, काहीच नाही. उलट तुम्हाला ही अपेक्षा आहे की मी परत तिकडे यावं आणि परत तिकडे येऊन त्यांचा मार खावा, सगळं काय सहन करावा. तर या सगळ्या गोष्टी नाहीच होणार. आता मी खूप पुढे निघून आलेले आणि मला आता परत माघारी वळून बघायचंच नाहीये. आणि मी सगळं काय करते ना विनू भैया तर मी फक्त माझ्या लेकरासाठी करते. ही तुम्हाला पण तुमच्या पण डोक्यात घ्या आणि त्यांच्या पण डोक्यात घाला की मी माझ्यासाठी एवढं सगळं काही करत नाहीये. मी फक्त माझ्या लेकरासाठी करते. कारण की ती उद्या जर माझ्याकडे आली तर मला खूप काही गोष्टी तिला देता आल्या पाहिजे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी करते. आणि मला प्लीज आता मी जी सुखानं राहते तर मला जगू द्या. खरंच असं टॉर्चर करू नका. उगाच असं काय बोलून नाही का म्हणजे व्हिडिओ टाकू नका जेणेकरून मला त्रास होईल, माझ्या मनाला लागन. कारण की मला फक्त आता जॉबवरच ठेवायचं आहे. मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडायचंच नाहीये. अजिबात मला कुठल्या गोष्टीमध्येच पडायचं नाही. मला फक्त माझ्या डोक्यात एवढंच आहे की मला जॉब करायचंय, माझ्या लेकराला माझ्या पैसे आणायचे, बस एवढंच आहे माझ्या डोक्यात.